ओके. तर आज आपल्याला सँड फिलिंग बघायचंय. तर इथे आपल्याला एक ऑप्शन दिलाय बघा सँड फिलिंगचा. तो सँड फिलिंग म्हणजेच काय? जी आपली नॅचरल ग्राउंड लेवल आहे, त्या नॅचरल ग्राउंड लेवलमध्ये त्याच्या खाली आपण जे काही एक्सकॅव्हेशन करतोय एवढं, याप्रमाणे हे आपलं एक्सकॅव्हेशनचा एरिया आहे. ह्या एक्सकॅव्हेशन मध्ये आपण जेव्हा कॉलम ऍड करतोय, फुटिंग ऍड करतोय, पीसीसी आणि सँडबेड ऍड करतोय, त्या व्यतिरिक्त हा जो काही सेक्शन आहे, हा सेक्शन इकडे रिकामा असणार आहे. ओके. तर यामध्ये आपण आपलं काम झालं की परत आपली जी काही सँड उरलेली असते ती परत यामध्ये ऍड करत असतो. तर यालाच आपण म्हणतो सँड फिलिंग. सो सँड फिलिंग आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके. मग सँड फिलिंग कॅल्क्युलेट कशी करायची? तर जेवढं आपलं काही एक्सकॅव्हेशन असणार आहे, सो समथिंग ह्याप्रमाणे एवढं काही एक्सकॅव्हेशन आहे, त्यातून व्हॉल्यूम ऑफ कॉलम, सो कॉलम आपला एवढाच घ्यायचा आहे या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत. व्हॉल्यूम ऑफ कॉलम, व्हॉल्यूम ऑफ फुटिंग, ही जी काही फुटिंग आहे ती आपण क्रिएट केली ती. देन व्हॉल्यूम ऑफ पीसीसी अँड व्हॉल्यूम ऑफ सँड बेड. सो रिक्वायरमेंट नुसार घ्यायचे. सँड बेड असेल तर घ्यायचा, नसेल तर नाही घ्यायचा. ओके. सो इथे दिलाय म्हणून आपण कन्सिडर करतोय. तो सँड बेड हा डिडक्ट करायचा आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ एक्सकॅव्हेशन मधून. ओके. सो इथेच आपण जर चेक केलं तर टोटल व्हॉल्यूम ऑफ एक्सकॅव्हेशन आपल्याला इथे भेटतंय. सो ते आहे साधारणतः 236.67. त्यातून आपण सँडबेडची क्वांटिटी डिडक्ट करणार आहे. ओके. सँडबेडची क्वांटिटी डिडक्ट करणार आहे, पीसीसीची क्वांटिटी डिडक्ट करणार आहे, फुटिंगची पण क्वांटिटी जी काय आहे ती पण आपण डिडक्ट करतोय. बट कॉलम, आता कॉलम आपल्याला बेसिकली हे पेडेस्टल कॉलम लागणार आहेत. फक्त वरचे काही कॉलम आपल्याला रिक्वायर्ड नाही, फक्त पेडेस्टल कॉलम. बट त्यामध्ये पण त्याची हाईट किती घेणार? सो हाईट इथे आपल्याला बेसिकली 1500 पर्यंतच हवी आहे. ओके. आपण हाईट बेसिकली या बीम पर्यंत कॅल्क्युलेट केली होती इनिशियली, तर तेवढी आपल्याला नकोय. आपल्याला फक्त नॅचरल ग्राउंड लेवल पर्यंतच त्या कॉलमची हाईट कॅल्क्युलेट करायची. सो नॅचरल ग्राउंड पर्यंत कॅल्क्युलेट केली तर साधारणतः 1500 म्हणजे इथपर्यंत घेतलंय, मायनस आपण कन्सिडर केलंय 75. सो आपण एकदा चेक करूया. हाईट आपण किती घेतली? 1.95 आहे. ओके. सो 1500 मायनस हे 75, जे काय पीसीसीचा थिकनेस आहे 75, तो त्यातून डिडक्ट करावा लागेल. आणि त्यातून फुटिंगची हाईट, सो कॉलमची हाईट जर काढायची असेल तर 1500 मायनस 75 मायनस फुटिंग हाईट. ओके. तर त्यानंतर आपल्याला कॉलमची हाईट भेटणार आहे. तर बघा हा कॉलम आपला एवढाच आहे, एवढा. तो इथून 1500, त्यातून हे 75 आपण डिडक्ट करतोय, त्यातून फुटिंगची हाईट एवढी जे काय असेल ते डिडक्ट करतोय, आणि रिमेनिंग आपला हा कॉलम हाईट असणार आहे. सो याला म्हटलं मी CH, कॉलम हाईट समथिंग याप्रमाणे. तर हे भेटले कॉलम हाईट. मग आपल्याला फर्स्ट कॉलम हाईट कॅल्क्युलेट, म्हणजे कॉलमचा व्हॉल्यूम आपल्याला फर्स्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. मग तो कॅल्क्युलेट करण्याकरता इथे आपण ऑलरेडी लिहिलंय 1.95. तर आता 1.9 न घेता यालाच इथे मी समथिंग कॉपी करून घेतोय, आणि इथे एक नवीन टॅब आपण क्रिएट करूया, आणि ज्याला आपण नाव देतोय सँड फिलिंग. सँड फिलिंग. ओके. आता हे झालंय, बट इथे हा फॉर्मॅट नको आपल्याला, रेग्युलर फॉर्मॅट हवाय. ओके. आता यामध्ये आपण कॉलम कॉलम पेस्ट करून घेऊया. ओके. हे झालं. इथे इथे आपल्याला
कॉलम व्हॉल्यूम नाव टाकले. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेशन्स काय करायचे, तर 1.5 मायनस 1.95 मायनस फुटिंग हाईट होती, तर ती न कन्सिडर करता आपण समथिंग 1.5 घेतोय. तर इथेच 1.5 मायनस 0.075 जी काय PCC ची थिकनेस आहे, आणि इथे आपण एंटर केलं तर 1.425 येत आहे. तर इथे आपण 1.425 ऍड करणार आहे. 1.425 मायनस फुटिंग हाईट असेल ती 0.4 आहे. तर इथे सगळ्याच ठिकाणी आपण 1.425 म्हणजेच ती 1.3 येणार आहे, कारण की 2 डेसिमल प्लेस पर्यंतच आपण त्याचं प्रिसिजन कन्सिडर करतोय. सो 1.43 याप्रमाणे. नेक्स्ट वन, तर हे रिमार्क मध्ये आपण त्यासाठीच लिहितोय 1.43. 1.43. ओके. सो हे कसं काढलं, तर 1.5 मायनस 1.5 मायनस ही PCC डेप्थ वजा केली, आणि त्यातून जी काय आपली फुटिंगची डेप्थ असणार आहे ते आपण आता वजा करणार आहे. सो इथेच कॅल्क्युलेट करून घेऊया आपण. सो 1.43 मायनस 0.4, फुटिंग हाईट 0.4 आहे आपली, तर त्याचा आन्सर आहे 1.03. सो हाईट विल बी 1.03. सो इथे पण आता ज्या ज्या फुटिंगच्या साईजेस 0.4 हाईट आहे त्यांना सगळ्यांना सेमच साईज येणार आहे, 1.03. नेक्स्ट वन 1.03, 1.43. सो आपण सगळ्यांचे कॅल्क्युलेट करून घेऊया फर्स्ट. 1.03, नेक्स्ट वन 1.03 याप्रमाणे. नेक्स्ट हे झालंय. त्यानंतर 0.45 करता कॅल्क्युलेट करूया. 1.43 मायनस 0.45, 0.98. सो 0.98, 0.98, 0.98. ओके. आणि नेक्स्ट 0.5 करता कॅल्क्युलेट करूया. सो 1.43 मायनस 0.5, 0.93. तर हे 0.98, हा 0.93 घ्यायचं आपल्याला. तर इथे पण 0.93 घेतलंय. आणि नेक्स्ट वन इथे पण 0.5 आहे, तर 0.93 घेतलंय आपण. तर 0.3 करता रिमेनिंग आहे, तर 0.3 करता आपण कॅल्क्युलेट करूया. 0.3 ची हाईट आहे 1.13. ओके. तर हे झालं आपलं टोटल कॉलम व्हॉल्यूम. ओके. नेक्स्ट वन, तर हे सँड फिलिंग झालेलं आहे. आपण इथे कॅल्क्युलेट करूया. इथेच डायरेक्टली आपण एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी पुट करूया, बट एक्सकॅव्हेशन आपण नंतर लिहितो किंवा लिहून घेऊया. तर एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी आहे 236.67. आपण नाव टाकूया एक्सकॅव्हेशन क्वांटिटी. एक्सकॅव्हेशन क्वांटिटी, त्याचा जो काही डायरेक्ट आपण व्हॅल्यूज टाकतोय ती व्हॅल्यू आपण इकडे ऍड करून टाकूया. 236.67, 236.67. ओके. त्यानंतर PCCचा व्हॉल्यूम किंवा सँडबेडचा व्हॉल्यूम 11.09.
बट सँडबेडची आपल्याला गरज नाही आहे. तर पीसीसी लागणार आहे. कारण की पीसीसी पर्यंतच आपले कॅल्क्युलेशन आहे. सँडबेडची कॅल्क्युलेशन नाही आहेत, त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलेले नाही आहेत. 1500 पर्यंतच आपण कन्सिडर करतो. पीसीसी 14.79. नेक्स्ट वन, फुटिंग व्हॉल्यूम आपण ऑलरेडी इकडे कॅल्क्युलेट केलेलंच आहे, ते झालं. आता याचमध्ये सँडबेडचा आपल्याला जो काही क्वांटिटी आहे तो पण इथे बघावाच लागेल, कारण की सँडबेड आपण ऑलरेडी त्याच्यात कन्सिडर केलं. सो 11.09 सँडबेड आपण घेऊन टाकू. सँडबेड 11.09. ओके. तर हे सगळं आपण इथे कॅल्क्युलेट केलंय. आता यामध्ये ही मेन क्वांटिटी आहे, ज्यातून ह्या क्वांटिटीज आपल्याला डिडक्ट करायच्या. तर इथे आपण नाव टाकलं कॉलम. कॉलमची क्वांटिटी आहे 3.47. ओके, हे झालं. बट यांना निगेटिव्ह साईन पाहिजे. का बरं? कारण की हे डिडक्शन मध्ये येणार आहे. ओके. सो इथे आपण जर इज इक्वल्स टू केलं, इथे 236 -14 -11 -3.47. तर ही निघाली आपली सँड फिलिंगची क्वांटिटी. तर हा झाला आपला सँड फिलिंगचा टॉपिक. अँड फिलिंग याप्रमाणे आपण ते पाहू शकतो.